नमस्कार मित्रांनो, जीके स्टोरी टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा आम्ही गावी राहत होतो। एका मित्राच्या लग्नात जाताना आलेला हा एक भयानक अनुभव आहे। तोच आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे। उद्याची हळद होती, म्हणून मी आणि माझे अजून 2 मित्र बंडू आणि गजू आम्ही आमच्या वर्गमित्र पवनच्या लग्नाला चाललो होतो। तर गजूची मारुती 800 घेऊन आम्ही जायला निघालो। 3 तासाचा रस्ता होता। आम्ही सायंकाळी 4ला निघालो होतो, म्हणजे बरोबर झोपायच्या वेळेस पोहोचू। प्रवास मस्त चालू होता, पण अचानक जोराचा पाऊस चालू झाला। अगदी एवढा जोरात की समोरचं बरोबर दिसतही नव्हतं। म्हणून मी गजूला पाऊस कमी झाला का जाऊ असं म्हणत गाडी थांबवायला सांगितली। अचानक पाऊस आला कसा यावर आमची चर्चा चालूच होती। तेवढ्यात अचानक गाडीच्या काचावर जोरात थाप पडली। एक बाई काचावर जोरात हाणत होती। आम्ही जरा दचकलो, किंचितशी काच खाली केली आणि काय झालं म्हणून आम्ही विचारलं असता ती बाई म्हणे, मी इथे समोरच राहते, माझ्या घरात चोर आलेत, घरी कुणीच नाहीये, प्लीज माझी मदत करता का? एखादी बाई आपल्याला मदत मागते, नाही कसं म्हणावं, म्हणून आम्ही तिची मदत करायला तयार झालो। आम्ही लगेच गाडीतून बाहेर आलो आणि तिच्या मागे चालत निघालो। समोर पाहिलं तर एक जुनाट वाडा दिसत होता। वाड्याचं गेट कर्र असा आवाज करत उघडलं। घराचा भला मोठा दरवाजा उघडून ती बाई आतमध्ये शिरली। तिच्या मागोमाग आम्हीही आतमध्ये गेलो। आतमध्ये मंद दिव्यांचा प्रकाश होता आणि अचानक जे घडलं ते पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला। 4-5 पावले चालून आमच्या डोळ्या देखत ती बाई चक्क गायब झाली। आयला, हा काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय असं म्हणून आम्ही लगेच मागे वळालो। पण मागचं दृश्य पाहून आम्हाला धडकीच भरली, कारण आम्ही ज्या दरवाजाने आतमध्ये आलो होतो तिथे तो दरवाजाच नव्हता। तिथे एक भली मोठी भिंत होती। दरवाजा कुठे गेला असं बंडू जोरात म्हणाला। तेवढ्यात एक जोरात हसण्याचा आवाज सर्वत्र घुमू लागला। आम्ही मागे वळून पाहिलं तर वरच्या शिड्यांवरून एक म्हातारी बाई काठी टेकवत शिड्या उतरत होती आणि जोरजोरात हसत होती। तिचं ते विद्रूप रूप पाहून आमची चांगलीच फाटली। मी त्या दोघांकडे पाहिलं आणि पळा असं म्हणत तिथून जोरात पळत सुटलो। जिकडे रस्ता दिसेल आम्ही तिकडे पळत होतो, पण आम्हाला कुठेच तिथून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता। ती म्हातारी जोरजोरात हसत होती। थोडा वेळ पळून आम्ही एका ठिकाणी थांबलो। मी जरा घाबरतच त्या दोघांना म्हणालो, आता काही आपलं खरं नाही गड्या। पण गजू आम्हाला धीर देत म्हणाला, असं घाबरून जाऊ नका, काहीतरी मार्ग निघेल। तेवढ्यात अचानक माझ्या खांद्यावर एक थंडगार हात पडला। मी लगेच मान वळवून पाहिलं आणि माझ्याबरोबरच त्या दोघांनीही मागे पाहिलं तर माझ्या मागे एक विचित्र माणूस उभा होता। विचित्र म्हणजेच त्याच्या अंगाचे लचके का लचकेच खाली पडत होते, जणू त्याचं शरीर कशाने तरी जळालं आहे। संपूर्ण अंगातून रक्तस्राव होत होता। हे पाहून आमच्या बोबड्या वळाल्या। आमच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते। कशीबशी हिम्मत एकवटून त्याच्या हाताला हिसका देत आम्ही तिथून पळ काढला। ते दोघेही माझ्या मागेच पळू लागले। आता आम्हाला कळून चुकलं होतं की आम्ही जीवघेण्या संकटात सापडलोय। तेवढ्यात अचानक ती मगाची म्हातारी आमच्या पुढे येऊन थबकली आणि किळसवाण्या आवाजात म्हणाली, या मातीमध्ये माझं जोडवं हरवलंय, लवकर शोधून द्या, नाहीतर तुमचं काही खरं नाही। आता शोधल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता। आम्ही लगेच खाली बसलो आणि खालच्या मातीमध्ये म्हातारीचं जोडवं गावतंय का ते बघू लागलो। तेवढ्यात गजूने हुशारी दाखवत त्याच्या मोबाईलमध्ये हनुमान चालीसा लावली आणि तोही जोरजोरात हनुमान चालीसा म्हणू लागला। थोड्याच वेळात त्या म्हातारीचा येणारा आवाज हळूहळू कमी झाला आणि ती म्हातारी, तो भयंकर वाडा हळूहळू नाहीसा झाला। आम्ही जरा भानावर आलो। मी आणि बंडू ज्या मातीत म्हातारीचे जोडवे शोधत होतो ती माती नसून प्रेताची राख होती, जी आम्ही चाळत होतो। आम्ही लगेच उठलो
आणि आजूबाजूला पाहिले तर आमच्या आजूबाजूला कुठलाच वाडा नसून ते स्मशान होते. गजू आम्हाला म्हणाला, इथून लवकर बाहेर पडा. आम्हीही वेळ न दवडता लगेच त्याच्या मागे मागे पळू लागलो. थोड्याच वेळात आम्ही तिथून बाहेर आलो. आम्ही मनोमन देवाचा धावा करीत होतो. बाहेरच आमची गाडी उभी होती. आम्ही घाईतच गाडीत बसलो आणि तिथून लगेच निघालो. थोड्या अंतर पुढे गेल्यानंतर तिथे एक महादेवाचे मंदिर होते. मंदिराबाहेर गाडी लावली आणि मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. तेथील अंगारा कपाळावर लावला. आता थोडं बरं वाटू लागलं. गजूने आम्हाला सांगितलं की त्याचा मनुष्यगण आहे. त्याच्यासोबत खूप वेळा अशा घटना घडलेल्या आहेत. त्यात आज अमावस्या. आम्ही थोडा वेळ तिथेच बसलो. थोडी भीती कमी झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. त्यानंतर मात्र पुन्हा आम्हाला असा अनुभव आला नाही. पण आजही तो अनुभव आठवला की अंगावर सरकन काटा येऊन जातो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.